हो, मी पलावाला राहते. केवढं ट्रॅफिक असतं माहिती आहे ना. गोदावरीचं स्नान केलं आणि समर्थ म्हणाले निघूया. समर्थ जांब गावामध्ये आले. घरासमोर उभे राहिले. पाहिलं, काय बघितलं? ज्येष्ठ गंगाधर पंत स्नान संध्या करून भगवंताच्या पूजेसाठी सिद्ध झालेले. दोन बंधू सूर्य नमस्कार करतायत डोक्यावर. आणि ज्येष्ठ गंगाधर पंतांची पत्नी पार्वतीबाई स्वयंपाकघरामध्ये. राणूबाई सुद्धा आवरून आटपून जप करत बसल्या. समर्थांनी हे सगळं पाहिलं आणि आपल्या वाड्याच्या समोर समर्थ संप्रदायाप्रमाणे हाक मारतात. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाम घाली निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय गौरी असो. समर्थांनी हाक मारली आणि राणूबाई म्हणतात, बघ ग सुनबाई, कोण गोसावी बुवा आलेला आहे. सुभर धान्य घे, वस्त्र घे, त्यांच्या झोळीत घाल आणि त्यांना सांग, माझ्या नारोबाला कुठे बघितला का. पार्वतीबाई पण डोक्यावरनं पदर घेतलेला, डब्बू पैसा एवढं कुंकू लावलेलं आहे, सौभाग्य अलंकार गळ्यामध्ये आहे. सुभर धान्य घेतलं, वस्त्र घेतलं आणि झोळीत घालायला म्हणून पुढे आला तर समर्थ दोन पावलं पुढे आले. पार्वतीबाई म्हणतात, अहो गोसावी बुवा, मी येतेच आहे ना. संन्यासाने आपली मान राखून बघावं. आणि समर्थ म्हणाले पार्वतीबाईंना, बहिणी, मला ओळखलं नाही का. ज्या वेळेला समर्थ लग्नाच्या घोड्यावरून पळून गेलेले होते तेव्हा बघितलेलं होतं. बहिणींनी पार्वतीबाईंनी खूण ओळखली. कुठली? खोप पडली, टेंगुळची. पार्वतीबाई म्हणतात, अगोबाई, भाऊजी तुम्ही आलात, थांबा, सासूबाईंना सांगते. म्हणून धावत 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 गेल्या. सासूबाईंना सांगायला गेल्या, अहो बघा तरी कोण आलाय, कोण आलाय, अहो बघा तरी भाऊजी आलाय. काय सांगतेस, माझा नारोबा आलाय, माझा नारोबा आलाय. म्हणून धावत 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 गेल्या आणि त्या मोठ्यावरती पडल्या. समर्थांनी धरलं आपल्या कफनीत, त्यांचं खोप ती पुसली, दुखापत झालेली. आई, अगं मी आलोय. आलास म्हणून मुखावरून हात फिरवला. बघितलं, काय या जटा वाढल्या, दाढी वाढली, काय सोंग केलंयस. आई, मी आलोय ना आता. आलायस, ये आतमध्ये. म्हणून ज्येष्ठ गंगाधर पंत देवघरामध्ये बसलेले होते. यज्ञोपवीताच्या साक्षीने दोघांची भेट झाली. आणि आईला म्हणाले, आई काय हवं तुला, काय करू नारोबा, तुला बघण्यासाठी माझ्याकडे डोळे नाहीत रे, डोळे नाहीत मला. आई म्हणाली, राणूबाई म्हणतात, अरे डोळे नसले तरी दृष्टी आहे.
इच्छा होते की नाही? होते ना. कसं बघणार पण? म्हणून काय करावं? तीर्थ घेतलं, आईच्या डोळ्याला लावलं. आईला विचारलं, आई काय दिसतंय तुला? काय दिसतंय सांगू? सदा चक्रवाकासी समर्थाची सेवका वक्र आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदास. बघितलं? आईला म्हणाले, आता डोळे बंद कर. आई म्हणाली, अरे बघू तरी ते मला. आणि कुठल्या भूतानं झपाटलं तुला? कुठलं भूत आहे? काय अवस्था करून घेतलीस? समर्थ म्हणाले, एकच भूत आहे या जगामध्ये. सांगू का कोणतं? होते वैकुंठीचे कोणी, आले अयोध्येला कुणी. होते वैकुंठीचे कोणी, आले अयोध्येला कुणी. लागे कौसल्येचे स्तनी, तेची भूतके माये. लागे कौसल्येचे स्तनी, तेची भूतके माये. होते वैकुंठीचे कोणी, आले अयोध्येला कुणी. मार्गी जात वनांतरी, पाय पडला दगडावरी. मार्गी जात वनांतरी, पाय पडला दगडावरी. पाषाणाची झाली नारी, तिची भूतके माये. होते वैकुंठीचे कोणी, आले अयोध्येला कुणी. जनकाचे अंगणी गेले, शिवाचे धनुष्य भंगिले. जनकाचे अंगणी गेले, शिवाचे धनुष्य भंगिले. वैदेही अग्नी संजलिले, तिची भूतके माये. होते वैकुंठीचे कोणी, आले अयोध्येला कुणी. त्या भूताचं नाव सांगू का म्हणाले? समर्थ म्हणाले, त्या भूताचं नाव सांगतो आता ऐक. कोणते भूत आहे ते? सर्व भूतांचे हृदय, सर्व भूतांचे हृदय, नाव त्याचे रामराय. सर्व भूतांचे हृदय, नाव त्याचे रामराय. रामदास नित्य गाय, तेची भूतके माये. होते वैकुंठीचे कोणी, आले अयोध्येला कुणी. होते वैकुंठीचे कोणी, आले अयोध्येला कुणी. होते वैकुंठीचे कोणी, आले अयोध्येला. त्या भूताचं नाव आहे काय? सर्व भूतांचे हृदय, नाव त्याचे रामराय. रामदास नित्य गाय, त्याची भूतके माय. हो का? या भूताचं दर्शन झालं. आता त्या भूताचं दर्शन कधी होणार? ते म्हणाले 5 मिनिटात सांगतो. चला तर थोडं 5 मिनिट. म्हणून आईच्या डोळ्याला परत तीर्थ लावलं आणि आईला विचारलं, आता काय दिसतंय बघ. काय दिसावं आईला? दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. रामाचं दर्शन झालं हो. राणूताई म्हणतात, बस आता काही बघायची इच्छा नाही, मनाने आणि लोचनाने. काय बघायचं ते बघितलंय. जे बघायचं होतं लोचनाने, तेच मनाने जे आतमध्ये होतं ते बाहेर दिसलं. त्या श्रीहरीला बघितलं. आता बस काय करायचं? समर्थांना सांगितलं, अरे नारोबा आता राहशील ना इथे? समर्थ म्हणाले, नाही ग, माझा जन्म घरात राहण्यासाठी झालेला नाहीये, जगासाठी. पण तिथल्या गावातल्या लोकांना कपिल गीता सांगितली.
आणि समर्थ तिथून गेले. धन्य झाली ती आई, ब्रह्मस्वरूप झालेला मुलगा आणि ब्रह्मस्वरूप असलेली आई, या दोघांचीही भेट झाली. आणि ही भेट कशी झाली तर समर्थ म्हणाले की जो धन्य दास होतो तोच खरा धन्यतेला पोचतो. आणि कसा दास व्हावं समर्थ सांगतात, तसा दास व्हावं. मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, जगी जाणता भक्त होऊ निराहे. गुणी प्रीती राखे प्रभू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असं समर्थांचं एक छोटंसं चरित्र सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही बुवांनी शिकवलं तेच सांगितलं, माझ्या जवळचं काही नाही. जे आहे ते आनंद बुवांनी जे शिकवलं आणि त्यांची जी काही शिकवण आहे त्याप्रमाणे कीर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण महाराज म्हणतात त्याप्रमाणे कोट्यानुकोटी जन्म घेईन, करीन तुझे पादसेवन, अवतार लीला मुखाने गाईन, ऐसे मज देई सर्वदा. अशीच कीर्तन करता करताच आयुष्य जावं अशी भगवंताच्या चरणी, महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. एक श्लोक सांगते तो म्हणूया. दास्यते हरी तुझ्या चरणाचे म्हणा, दास्यते हरी तुझ्या चरणाचे, कीर्तन श्रवण आचरणाचे, कीर्तन श्रवण आचरणाचे. ते अनन्य हृदयी स्मरणाते, ते अनन्य हृदयी स्मरणाते. हे न देसी तरी दे मरणाते, भगवान गोपाल कृष्ण महाराज. रामदास आणि ठेवाला जाईल.